गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण प्रॉफिट प्रायोर टू इनकॉर्पोरेशन या टॉपिक मधल्या सेकंड लेक्चर मध्ये टाइम रेशो आणि सेल्स रेशो कसे कॅल्क्युलेट करायचे ते बघणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं बघ म्हणजे इन्कम्स आणि एक्सपेन्स जे आहेत, कंपनीचे इन्कम्स आणि एक्सपेन्सेस पहिल्या वर्षातले हे प्रायोर कॉलम मध्ये आणि पोस्ट कॉलम मध्ये कसे वाटायचे ते बघणार आहे आपण. पण ते बघताना या आधीच्या लेक्चर मध्ये आपण प्रायोर पिरियड म्हणजे काय, पोस्ट पिरियड म्हणजे काय हे डिस्कशन केलं. पण जस्ट एक रिपीट करतो 2 सेकंदामध्ये, कारण त्या दोन कन्सेप्ट महत्त्वाच्या, त्याच्या आधारे सर्व पुढच्या कन्सेप्ट आहेत. वर्षभरामध्ये कंपनीची नोंदणी कोणत्याही दिवशी होऊ शकते. ज्या दिवशी नोंदणी होईल त्याच्या आधीचा कालावधी असतो प्रायोर पिरियड आणि त्याच्यानंतरचा कालावधी असतो पोस्ट पिरियड. त्याच्या आधीचा कालावधी म्हणजे कोणता, तर जनरली व्यवसाय घेतलाय हा वर्षाच्या पहिल्या दिवशी घेतलाय असं दाखवलं जातं. तर पहिल्या दिवसापासून ते नोंदणीच्या दिवसापर्यंतचा कालावधी प्रायोर पिरियड आणि नोंदणीपासून ते क्लोजिंग डेट पर्यंतचा कालावधी त्यांना काय म्हणायचं, पोस्ट पिरियड. तर बेसिस फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम्स अँड एक्सपेन्सेस या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे. त्यामध्ये टाइम रेशो, सेल्स रेशो, काही एक्सपेन्सेस डायरेक्ट प्रायोर कॉलम मध्ये घ्यायचे तर काही एक्सपेन्सेस डायरेक्ट पोस्ट कॉलम मध्ये आपल्याला घ्यायचे. नेक्स्ट, time ratio. Time ratio is the ratio between prior period and post period of the incorporation of company. कंपनीच्या नोंदणीचा आधीचा कालावधी आणि कंपनीच्या नोंदणीच्या नंतरचा कालावधी यामधला रेशो. पण हा कालावधी कुठपर्यंतचा घ्यायचा असतो, तर कंपनी नोंदणीकृत झाली आहे त्याच वर्षातल्या 12 महिन्यापैकी नोंदणीच्या आधीचे महिने किती आणि नोंदणीच्या नंतरचे महिने किती, हा कालावधी म्हणजे त्याला म्हणायचं त्यामधला रेशो म्हणजे टाइम रेशो. या टाइम रेशो मध्ये कोणते खर्च वाटायचे असतात, तर जे खर्च फिक्स असतात आणि जे खर्च ऑफिस मध्ये होत असतात ते आपण टाइम रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करणारे प्रायोर कॉलम मध्ये आणि पोस्ट कॉलम मध्ये. नेक्स्ट, याच्यामध्ये कोणते खर्च येऊ शकतात, तर जे खर्च फिक्स आहेत ते म्हणजे कोणते, सॅलरी, रेंट, रेट्स, टॅक्सेस, त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट असेल, हा इन्कमचा भाग आहे पण तो सुद्धा टाइम फॅक्टरशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन लोन, इन्शुरन्स, पोस्टेज, डेप्रिसिएशन, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, टेलिफोन अँड टेलिग्राम चार्जेस, ऑफिस एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, हे सगळे खर्च जे ऑफिस मध्ये होणार आहेत ते आपण कोणत्या रेशो मध्ये घेणार आहे, टाइम रेशो मध्ये घेणार आहे. टाइम रेशो म्हणजे कोणता रेशो, तर प्रायोर पिरियड आणि पोस्ट पिरियड यामधला रेशो म्हणजे काय असणार आहे, टाइम रेशो. आता याचं एक एक्झाम्पल बघूया आपण. काय चेक करा एक्झाम्पल मध्ये, XYZ Limited was acquired the business from XYZ Partnership Firm as on 1st April 2020. The company was incorporated on 1st July 2020. The company prepared its account for the year ending 31st March 21. कंपनी 1 एप्रिलला अक्वायर केलेली आहे पार्टनरशिप फर्म कडून त्यांचा बिझनेस. कंपनीची नोंदणी झालेली आहे 1 जुलैला. कंपनीची नोंदणी झालेली आहे 1 जुलैला आणि कंपनी वर्ष क्लोज करणारी किती, 31 मार्चला. आता याच्यावरूनच आपल्याला काय काढायचं आहे, तर टाइम रेशो काढायचा या माहितीवरून. एवढी माहिती आपल्याला पुरेशी आहे. याच्या व्यतिरिक्त कोणत्या तारखा जर दिल्या असतील तर त्या आपण विचारात घेत नाही. उदाहरणार्थ कमेन्समेंट सर्टिफिकेटची डेट दिलेली असती तर त्याचा विचार करायची गरज नाही. आपल्याला 3च तारखा लागतात. ऍक्विजिशन डेट म्हणजे त्याला सोप्या भाषेमध्ये आपण म्हणतो ओपनिंग डेट, दुसरी इनकॉर्पोरेशन डेट आणि तिसरी क्लोजिंग डेट. आता चेक करा, तुमच्या समोर एक टेबल आहे. या टेबल मध्ये बघा 2020 आणि 21 मधले एप्रिल पासून ते डिसेंबर पर्यंतचे महिने आणि 20 मध्ये आणि 21 मध्ये जानेवारी ते मार्च पर्यंतचे महिने, म्हणजे एप्रिल पासून मार्च पर्यंत समोर 12 महिने आपल्या समोर आहेत. यापैकी नोंदणी कंपनीची झाली कधी, तर 1 जुलैला. 1 जुलैच्या आधीचे महिने किती आहेत ते आपल्याला बघायचं, पण कधीपासून, तर 1 एप्रिल पासून. एप्रिल, मे, जून हे झाले पहिले 3 महिने.
नोंदणीच्या आधीचा कालावधी ह्याला काय म्हणणार आपण? प्रायोरचे महिने किती आले? 3. आता नोंदणीच्या नंतर 1 जुलै पासून पुढे म्हणजे जुलै आपण पूर्ण घेणार. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एकूण झाले किती? 9 महिने झाले. आता प्रायोरचे महिने किती येतात? ते 3. आणि नोंदणीच्या नंतरचे महिने किती येतात? ते 9. 3 अधिक 9 टोटल किती येणार आहे? 12. आणि या दोन कालावधी मधला रेशो जो काढायचा आहे आपल्याला, तो रेशो किती येणार आहे? 1:3. आणि हाच झाला आपला टाइम रेशो. हा आणखी एका पद्धतीने आपल्याला काढता येऊ शकतो. तो नेक्स्ट स्लाइडला चेक करा. टाइम रेशो, ओपनिंग डेट 1 एप्रिल, इनकॉर्पोरेशन डेट 1 जुलै आणि क्लोजिंग डेट 31 मार्च 2021. ओपनिंग डेटला आपण ऍक्विजिशन डेट सुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणजे व्यवसाय तुम्ही कोणत्या दिवशी घेतलाय ती डेट. आता ओपनिंग डेट टू क्लोजिंग डेट हा कालावधी असणार आहे 12 महिन्याचा. त्यापैकी नोंदणीच्या आधीचे महिने किती आहेत? चेक करा. 1 एप्रिल पासून 1 जुलै पर्यंत. एप्रिल, मे, जून. 1 जुलैच्या आधीचा घ्यायचा कालावधी, तर मग जुलै महिना येणार नाही, जून पर्यंतच घ्यायचे. किती आले? 3 महिने आले. प्रायोरचे महिने किती आले? 3. आता 1 जुलै पासून पुढे मग अशी आपण काउंट केलेच होते, पण नोंदणीच्या नंतरचे त्यामुळे त्याला काय म्हणायचं? पोस्ट. ते किती आले? 9 महिने. आणि असे 3 महिने प्रायोरचे, पोस्टचे 9 महिने, याचा रेशो काढला आपण तर तो किती येतो? 1:3. हा झाला टाइम रेशो. नेक्स्ट, ही काही उदाहरणं आहेत, एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सोडवायला दिलेली आहेत. हे नंतर तुम्ही लिहून घेऊन तुम्ही सोडवू शकता. आन्सर सुद्धा त्याचे दिलेले आहेत. प्रत्येक वेळेस 31 मार्च अशी इयर एंडिंग डेट असेल असं नाहीये, पण 31 डिसेंबर पण असू शकेल. तर शेवटचं उदाहरण जे यातलं तिसरं एक्झाम्पल आहे, त्याची डेट ऑफ ऍक्विजिशन 1 जानेवारी आहे आणि इयर एंडिंग डेट जी लिहिली ती 31 डिसेंबर लिहिली आहे. तर थोडंसं तारखा कुठल्याही वेगळ्या असू शकतात. नेक्स्ट, आता सेल्स रेशो. टाइम रेशो आपण बघितला, तो कसा होता? इनकॉर्पोरेशनच्या आधीचा टाइम आणि इनकॉर्पोरेशनच्या नंतरचा टाइम यामधला रेशो म्हणजे टाइम रेशो. आता सेल्स रेशो पण सेम तसाच आहे. नोंदणीच्या आधीचे सेल्स किती आणि नोंदणीच्या नंतरचे सेल्स किती, ह्या दोन संख्यांमधला रेशो म्हणजे काय? सेल्स रेशो. मी थोडंसं इंग्रजी मराठी दोन्ही मिक्स सांगतो म्हणजे जेणेकरून समजायला तुम्हाला सोपं जाईल. त्यासाठी सेल्स रेशो इज द रेशो बिटवीन प्रायर पिरियड सेल्स अँड द पोस्ट पिरियड सेल्स ऑफ द कंपनी. कंपनीने वर्षभरात जेवढी विक्री केली आहे त्याच्यापैकी नोंदणीच्या आधी किती केली आहे, नोंदणीच्या नंतर किती केली, त्या दोन संख्यांमधला रेशो. या रेशो मध्ये कोणते खर्च वाटायचे असतात? तर जे खर्च व्हेरिएबल एक्सपेन्सेस आणि इन्कम्स रिलेटेड टू सेल्स शुड बी अलोकेटेड इन सेल्स रेशो. जे खर्च सेल्सशी रिलेटेड आहेत, विक्री संदर्भात आहेत, की विक्री वाढली तर तो खर्च वाढणार आहे, विक्री कमी झाली तर तो खर्च कमी होणार आहे, असे सर्व इन्कम्स, एक्सपेन्सेस, लॉसेस हे तुम्हाला त्या रेशो मध्ये वाटायचे आहेत. कोणत्या? सेल्स रेशो मध्ये. आता हे कोणते असू शकतात तर त्याची उदाहरणं बघा. पहिला, ग्रॉस प्रॉफिट रेशो. नेक्स्ट, ग्रॉस प्रॉफिट रेशो नंतर बघा कोणता रेशो आहे त्या ठिकाणी. सॉरी, ग्रॉस प्रॉफिट, कमिशन ऑन सेल्स, कॅरेज आउटवर्ड, डिस्काउंट अलाउड, बॅड डेट्स, ब्रोकरेज, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, पॅकिंग एक्सपेन्सेस, फ्री सॅम्पल्स, डिलिव्हरी अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, ऍडव्हर्टाइजमेंट. नेक्स्ट, सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस, शोरूम एक्सपेन्सेस, कन्व्हेयन्स आणि सेल्स टॅक्स किंवा जीएसटी पण असू शकेल. तर हे सर्व खर्च आणि उत्पन्न कशामध्ये घ्यायचे? सेल्स रेशो मध्ये घ्यायचे. आता नेक्स्ट, सेल्स एक्स रेशोचं आपण एक एक्झाम्पल बघूया. टोटल टर्नओव्हर फॉर द इयर वॉज ₹2,50,000 divided into ₹75,000 for the period up to incorporation date. 2,50,000 पैकी 75,000ची विक्री कधी केली? नोंदणीपर्यंत केलेली आहे. आणि राहिलेली विक्री कधी केली तर नोंदणीच्या नंतर केलेली आहे. ₹1,75,000 फॉर द रिमेनिंग पिरियड. सेल्स रेशो करा. ओपनिंग डेट टू क्लोजिंग डेट, विक्री किती आपली? 2,50,000. त्यापैकी आता इथं तारखा दिल्या नाहीत, पण फक्त तुम्हाला सांगितलंय की विक्री नोंदणीच्या आधीची किती विक्री आहे, बस आपल्याला तेवढंच पुरेसं आहे. तारखाच दिल्या पाहिजेत सेल्स रेशो साठी असं काही नाहीये.
पण दिलेल्या माहितीवरून आपण रेशो काढू शकतो. कसा? तर दोन संख्या दिल्यात तुम्हाला, नोंदणीच्या आधीची संख्या दिलेली आहे, किती येते? ओपनिंग डेट टू इन्कॉर्पोरेशन डेट म्हणजेच काय? प्रायोर. या प्रायोरचा सेल्स आपल्याला सांगितले 75,000. तर पुढं नोंदणीच्या नंतरचा कालावधी किती येतोय? नोंदणीच्या नंतरचा कालावधीची विक्री सॉरी किती येते? 1,75,000. दोन्हीची बेरीज बरोबर किती येते? 2,50,000. आता 75,000 हे प्रायोर पिरियडचे सेल्स आहेत आणि पोस्ट पिरियडचे सेल्स आहेत 1,75,000. या दोन्ही मधला, त्या दोन संख्यांच्या मधला रेशो काढायचा आहे. आता या ठिकाणी भाग जाऊ शकतो 25 ने. 25 त्रिक 75 आणि 25 साता 175. असा रेशो किती येणार आहे? हा 3:7 रेशो. या रेशो मध्ये आपल्याला कालावधी दिला नव्हता, फक्त सांगितलेलं नोंदणीच्या आधीची विक्री किती आहे, नंतरची विक्री किती आहे, त्याच्यावरून आपण रेशो काढला. आता पुढचं एक एक्झाम्पल आपण बघूया, तारखा असलेल्या डेट्स असतील असं. द होल टर्नओव्हर फॉर द period amounted to rupees 2,24,000, of which rupees 56,000 related to the period from 1st April 17 to 31st July 17. The company was incorporated on 1st August 2017. The company closes its accounts on 31st March of every year. आता याच्यामध्ये आपल्याला 3 तारखा लागणार महत्वाच्या, ओपनिंग डेट, त्यानंतर इन्कॉर्पोरेशन डेट आणि तिसरा पॉइंट क्लोजिंग डेट. बिझनेस कधी अक्वायर केलेला असतो? तर साधारणतः वर्षाच्या पहिल्या दिवशी. यामध्ये तुम्हाला डायरेक्ट ऍक्विजिशन डेट दिली नाही, पण आपल्याला कालावधीमध्ये त्यांनी ते मेन्शन केलंय. चेक करा, संपूर्ण वर्षभराची विक्री 2,24,000. त्यापैकी 56,000चे सेल्स कुठल्या पिरियडचे? तर 1 एप्रिल ते 31 जुलै. नोंदणी किती तारखेला केली आहे? 1 ऑगस्टला. 1 ऑगस्टच्या आधीची विक्री पाहिजे आपल्याला. एक ऑगस्टच्या आधीची म्हणजे कधी? जुलै पर्यंतची. कारण 1 ऑगस्ट ही काय आपली इन्कॉर्पोरेशन डेट आहे. आणि त्याच्यानंतरची जी असेल ती कुठली असेल? पोस्ट पिरियडची असेल. आता मग चेक करा, 1 ऑगस्टच्या आधीचा कालावधी म्हणजे जुलै महिन्यापर्यंत. एप्रिल, मे, जून, जुलै या 4 महिन्यांची विक्री दिली आपल्याला किती? 56,000. टोटल वर्षभराची विक्री किती आहे? 2,24,000. 2,24,000तून 56,000 गेले, राहिले किती? 1,68,000. ही विक्री कधी केली असणार आहे? ऑगस्ट पासून पुढे ते मार्च पर्यंत. वरती वर्ष 2017 आणि 18 असं पाहिजे. त्यानंतर चेक करा, आता ह्याचा रेशो किती येतोय? 56 आणि 56,000 आणि 1,68,000 याचा रेशो काढायला आपण गेलो तर 1,68,000 त्याला 56 ने भागायचं नेहमी. जर संख्या अशा ऑड आल्या तर एक सोपा पर्याय, मोठ्या संख्येला लहान संख्येने भागलं की रेशो मिळतो. आपल्याला नाही मिळाला तर मग दुसरे पर्याय आपल्याकडे आहे, ते संख्या लहान लहान करत जाणं भाग देऊन. आणि उत्तर किती येते? 1:3. हाच झाला आपला सेल्स रेशो. हाच सेम दुसऱ्या एका मेथडने आपण बघूया. आपले ही मेथड लिहायला सोपी जाते आपल्याला. ओपनिंग डेट, इन्कॉर्पोरेशन डेट, क्लोजिंग डेट. ओपनिंग डेट टू क्लोजिंग डेट विक्री किती आहे? 2,24,000. ओपनिंग डेट टू इन्कॉर्पोरेशन डेट हा झाला प्रायोरचा कालावधी. त्याची विक्री आपल्याला सांगितलेली प्रॉब्लेम मध्ये किती? 56,000. तर इन्कॉर्पोरेशन डेट 1 ऑगस्ट, तिथून पुढे 31 मार्च 18 हा झाला पोस्टचा कालावधी. याची विक्री किती येते? आता 2,24,000तून 56,000 वजा केले तर किती येतात? 1,68,000. आणि या दोन संख्यांचा रेशो, प्रायोर आणि पोस्ट पिरियडचा जे सेल्स आहेत यांचा रेशो काढायचा आपल्याला, तो किती येतो? 1:3. या पद्धतीने आपण सेल्स रेशो काढू शकतो. सेल्स रेशोची काही उदाहरणं दिली आहेत या ठिकाणी. या उदाहरणांचे तुम्ही सेल्स रेशो काढू शकता. पहिले 2 उदाहरण आहेत ज्याच्यामध्ये तारखा दिल्या नाहीयेत, फक्त प्रायोरचे आणि पोस्टचे सेल्स तुम्हाला दिले, त्याच्या आधारे तुम्ही काढू शकता. तर दुसऱ्या 2 उदाहरणांमध्ये तुम्हाला डेट दिलेली आहे, त्या डेटच्या आधारे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे. नेक्स्ट,
काही खर्च आपण डायरेक्टली प्रायोर कॉलम मध्ये घेणार आहे. प्रायोर मध्ये कोणते घ्यायचे की कंपनी नोंदणीकृत होण्याच्या आधीचा खर्च आहे, म्हणजे जो खर्च कंपनीला होत नाही असा खर्च घ्यायचा आहे आपल्याला. कंपनी नोंदणी झाल्यानंतर कंपनी अस्तित्वात आली, तिथून पुढच्या कंपनीचे खर्च असतील, पण त्याच्या आधीचा जो खर्च असतो तो कंपनीचा नसतो. Expenses which are not incurred to the company, it means expenses incurred only for sole trader or partnership firm should be directly recorded in prior column. यामध्ये partner salary, vendor salary, interest on partners capital, commission to partner. पार्टनर कुठे असतात तर पार्टनरशिप मध्ये असतात, कंपनीमध्ये नसतात. त्यामुळे हा खर्च पार्टनरशिपला होतो, कंपनीला होत नाही. जे थोडक्यात सांगायचं झालं तर कंपनीला न होणारा खर्च हा प्रायोर कॉलम मध्ये घ्यायचा आहे. आता नेक्स्ट डायरेक्ट इन पोस्ट कॉलम, म्हणजे जो खर्च फक्त कंपनीला होणारा तो बघायचा. एक्सपेन्सेस विच आर इनकर्ड टू कंपनी शुड बी डायरेक्टली रेकॉर्ड इन पोस्ट कॉलम. जो फक्त खर्च कंपनीला होणार आहे किंवा नोंदणीच्या नंतरचा होणार आहे, वर्षाच्या शेवटच्या दिवशी होणार आहे, असे सर्व खर्च कुठे घ्यायचे असतात? पोस्ट कॉलम मध्ये घ्यायचे असतात. मग यामध्ये कोणते येतात बघा खर्च? प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, फॉर्मेशन एक्सपेन्सेस, डायरेक्टर कंपनीमध्ये असतात, डायरेक्टर फीज, डिबेंचर इंटरेस्ट, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, कंपनी शेअर्स विकू शकते त्याच्यावरचा डिस्काउंट असेल, किंवा डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर सुद्धा असू शकतो. अंडर रायटिंग कमिशन, जर तुमच्या शेअर्सची विक्री करायची असेल, तुम्ही अंडर रायटर नेमले असतील तर त्याचं कमिशन इथे येणार आहे. गुडविल रिटर्न ऑफ, प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स, म्हणजेच आरडीडी आपण पोस्ट कॉलम मध्ये घेतो, तर बॅड डेट्स हे सेल्स रेशो मध्ये आपण घेतो, दोन्ही मध्ये फरक आहे. नेक्स्ट प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स, वर्षाच्या शेवटच्या दिवसाचा खर्च हा, म्हणजे त्या दिवशी आपण प्रोव्हिजन आपल्याला पूर्ण करायची असते. मॅनेजिंग डायरेक्टर रेम्युनरेशन, शेअर ट्रान्सफर फी, ऑडिट फी. ऑडिट फीच्या संदर्भात जरा थोडस काही जुन्या आणि नवीन पुस्तकांमध्ये तर आपल्याला एक असं दोन्हीमध्ये एक डिफरन्स दिसतो की पूर्वी ऑडिट फी हे डायरेक्टली पोस्ट कॉलम मध्ये घेत होते, पण आता थोडा बदल झालाय त्याच्यामध्ये. बदल काय झालाय तर वर्षभर जर का ऑडिट करत असतील तर तो पॉईंट आता टाइम रेशो मध्ये घेतला जातो. काही पुस्तकांमध्ये तोही पॉईंट दिलाय, ऑडिट फी हा टाइम रेशो मध्ये दिलेला असतो. तर काही ठिकाणी अजूनही जुन्या पुस्तकांमध्ये जर का आपण बघितले रेफरन्स पुस्तकं, तर ऑडिट फी आपल्याला हा पोस्ट कॉलम मध्ये दिसतो. माझ्या माहितीनुसार हे तुम्हाला सर्व समजले असेल असं आपण समजूया. त्याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर आपण एखादा पुढच्या सेशन घेऊया, त्याच्यामध्ये डिस्कशन करू आपण. याच्यामध्ये जे तुमचे डाऊट्स असतील ते आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद.